देह देवाचे देऊळ, आत बाहेर निर्मळ, देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊन गेलो. असंच काहीचं माझ्या बाबतीत झालं. कारण पालखीच्या तिथं आम्ही गेलो बघायला आणि त्यावेळेस पटकन असं वाटलं, एवढे सगळेजण जर एवढा पालखीचा आनंद घेतात तर आपणही थोडा वेळ घ्यावा. आणि त्यासाठी मी एक 15 ते 20 मिनटं पालखीबरोबर गेले. खरोखर अतिशय छान आणि समाधान वाटलं. खरोखरच आरोग्य, मनशांती, आत्मिक बळ आणि ईश्वर प्राप्ती यासाठी आपण नामस्मरण करतो. तर मग पालखीबरोबर जाताना सुद्धा हे नामस्मरण प्रसंगी घडतच जातं आणि त्याची एक भावनिक ओढ किंवा एक नातं वेगळंच तयार होतं. जे बरोबर असतात त्यांचाही संसार असतो, त्यांचीही इतर कामं असतात, पण ते सगळं विसरून त्या नामस्मरणासाठी किंवा दत्तासाठी एवढे सगळेजण जात होते. ही पालखी होती ती औदुंबर, कुंडल आणि ते नारायणपेठ इथंपर्यंत जाणार होती. आणि क्षणभर असं वाटलं की खरंच पाय थकत नसतील काय यांचे, पण जरी 15-20 मिनटं त्यांच्याबरोबर चालताना असं वाटलं की नाही प्रापंचिक सगळ्या गोष्टी दूर ठेवून हे सगळे चालतात. म्हणजे एक मानसिक समाधान किंवा आध्यात्मिक उन्नती गाठण्यासाठी हे सगळे जातात. आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही दत्ताचं नाम असेल तर अजूनच गोडी अवीट होती. आणि तो क्षण तुमच्याशी मला शेअर करावा असं वाटलं. कारण जेव्हा आपण कुटुंबासाठी किंवा जेव्हा सुरुवातीला आपण जेव्हा तरुणपणात असतो तेव्हा असं वाटतं की प्रपंचासारखी गोडी कुठंच नाही आणि प्रपंच हा सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याची आवड आपल्याला निर्माण होते. पण शेवटी जेव्हा आपण वृद्धत्वाकडे झुकतो तेव्हा असं वाटतं की खरंच हा प्रपंच अतिशय वाईट आहे आणि शेवटी आपण त्याच्याशी बांधलं गेलो आहे, त्याच्याकडे जाणार आहोत आणि त्याच्यासारखं आपल्याला जवळ करणारं कोणीच नाही. आणि म्हणूनच जसं फणस बाहेरून काटेरी असतो आणि आतून मात्र खूप गोड असतो, तसंच नामाचंही असतं. आणि नाम जेव्हा आपण घेतो तेव्हा सुरुवातीला खूप खडतर वाटतं किंवा नकोसं वाटतं की आता बंद करावं हे, कारण आपल्याला काहीच उन्नती होत नाही प्रपंचातली आणि आपण मात्र त्याचं नाव घेतोय आणि तो मात्र आपल्याला मदत करत नाही. असं करता आपण जेव्हा त्याच्या नामात रमतो तेव्हा शेवटी जेव्हा आपल्या आयुष्याची शेवट येतो तेव्हा मात्र ते अतिशय गोड लागतं की त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही आणि आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो आपण त्याच्यामुळेच गाठलाय असं आपल्याला नेहमी वाटत जातं. आणि म्हणूनच परमार्थ करता नाम घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्या वेळासाठी मी पालखीचा अनुभव घेतला तर मी अगदी समाधान भरून पावले. पण अशाच वेळेस मला एक दत्तांचं पद आठवलं. ते पद आपण ऐकूया. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मजसी आधारू दत्तराज, दत्त माझे धन, दत्त माझे मन, सोयरा सज्जन दत्त माझा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता गावा जावे त्याच्या. सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.